श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. झाला का चहा नाश्ता वगैरे? तर आज का माझं बऱ्यापैकी झालं, म्हणजे रुद्र पण स्कूलला गेलाय आणि ते पण कामाला गेले. तर निम्म्या चपात्या लाटायची ठेवल्यात, भाजी झाली. तिथे मी चहा उकळाय म्हणलाय. तर घड्याळात बघू शकताय किती वाजले. तुम्हाला मी 10 का होते. माझा रुद्रा 6 वाजता शाळेत जातो का. आत्ता घड्याळात वाजले आहेत 7, एकदम कंप्लीट 7 वाजले. आणि मी इथं चहा मांडलाय चहा पिण्यासाठी. तर आता चपात्या लाटायच्या राहिल्यात. तर रुद्राने जाते 11 वाजता. तर त्यावेळेस म्हटलं तिला गरम गरम लाटून देत आहे. आणि डब्याला ही बटाट्याची भाजी बनवली. अजून ते झोपीतच आहे. कारण काय झालं, मला एक अर्जंट ब्लाऊज आलाय आणि काल लाईट नसल्यामुळं ब्लाऊज नाही शिवायचा झाला. कारण रात्री आलाय आणि रात्री लाईट नसल्यामुळं ब्लाऊज नाही शिवला. आणि लाईट आल्यानंतर 2 साड्या होत्या पिकोफॉलला आणि त्या आधी साड्या पिकोफॉल केल्या आणि नंतर म्हटलं ब्लाऊज शिवा. पण नंतर लय उशीर झाला आणि तुम्हाला तर माहिती खूप थंडी वाजते, त्यामुळं तर मग नंतर काम करण्याचं मूडच जातो. सगळं काम आवरून 2 साड्या केल्या आणि नंतर ब्लाऊज शिवायचं मनच होईना. तर आता म्हटलं रुद्राणीच्या शाळेपर्यंत त्यांना 11 11:30 कुठंतरी बाहेर जायचं कार्यक्रमाला. आणि साडीवरचा ब्लाऊज आहे, ते ठेवून जातील असं नाही ना. कारण चांगल्या साडीवरचा ब्लाऊज येतो. नवी साडी घेतलेली त्यांनी, त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. जर साधी सिंपल साडी असते ना तर ते ब्लाऊज मायापाशी ठेवून जातात ॲडजस्ट करून. पण ते काय झालं, ब्लाऊज म्हणजे खास साडी त्याच्यासाठी त्यांनी घेतली आणि ती आता मला साडी झाली पण ब्लाऊज शिवून द्यायचा आहे. तर आता म्हटलं चहा प्यावा गरमागरम मस्त असा कडक आणि तावा मारावा मशीनवर, तेव्हा एक ब्लाऊज कंप्लीट करावा आणि मग बाकीचे कामं करावात. कसं आपल्याला कस्टमरची गरज असते. कस्टमर जपायचं म्हटलं तर हातातलं काम सोडूनही आपल्याला त्यांचे काम पूर्ण करावं लागतात. बरोबर आहे ना का चुकीचं बोलते? तर कसं आपलं रेग्युलर कस्टमर आहे आणि त्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस ते समजून घेतात. मग आता एखाद्या वेळेस आपण त्यांना समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हटलं चला आता अजून तुम्हाला दाखवते. मशीन हाय असे पिन पण गोळा असं कट नाही केलं. रात्री झाला निम्म साडे की म्हटलं बसन दोरा वगैरे भरून ठेवला, पण मनच व्हाय नाही, एवढी थंडी म्हणून म्हटलं जाऊ दे. सकाळ सकाळ उठलं, आम्हाला देवपूजा वगैरे नाही करायची, त्यामुळे स्वामींचा नमस्कार लांबूनच. कारण आता आम्हाला सुतक पडल्यावर 10 दिवस हे करत नाहीत, देव पुंजत नाहीत. तर मग मला आता 10 दिवस मला देवाला नमस्कार हे फक्त लांबूनच करायचं आहे. तर हे आहे आपलं स्वामी. आणि चला या सगळेजण गरमागरम चहा प्यायला. कारण नाश्ता नाही परवडत, कारण नाश्त्यात एवढी मजा येत नाही थंडीमध्ये. नाश्ता करण्यात चहा बरोबर नाश्ता करण्यात काय मजा नाही, खाली फक्त चहा पिण्यात मजा आहे. आणि मला नाश्त्यापेक्षा सकाळ सकाळ मस्त असा चहा प्यायलाच आवडतो, नाश्ता करायला नाही. तर माझा 10 वाजता तर 3 वेळा चहा होतो. तर कोणाकोणाला आवडतो चहा प्यायला नक्की मला कमेंटमध्ये सांगा ना. अशामध्ये आवडतो का? कारण कप आहेत पण मी कप नाही वापरत. मी ह्याच्यात फुलगरम गरमागरम चहा. तर या तुम्ही सर्वजण चहा प्यायला. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुमच्या तिकडं थंडी आहे का तेही सांगा. तर या चला तर बाय. तर हे बघू शकता फायनली आपला ब्लाऊज रेडी झाला आहे. मी शिवून घेतलं. मी तुम्हाला सांगितलं होतं मला अर्जंट द्यायचं आहे. तर माझा ब्लाऊज 9:30 वाजताच शिवायचा झाला आहे. तर आपली ऑर्डर पूर्ण झाली. आता या कस्टमरला कधी येऊन घेतलं तर आपल्याला टेन्शन नाही. एखादं काम हाती घेतलं तर ते वेळेवर गेलं तर आपल्यालाही टेन्शन राहत नाही आणि त्यांनाही. तर साडीवरचा ब्लाऊज आहे. ब्लाऊज पीस खूप छान होता. आणि इथं बघू शकता एकसारखाही नॉर्मल जोड थोडासा खालीवर झाला नाही, तर सगळी फिटिंग एकदम परफेक्ट आली. आणि लांबून पाहिलं तर दिसत नाही. तर कसा वाटला ब्लाऊज नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आहे का ब्लाऊज छान तेही सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
तुम्हाला सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.